नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा वेगळा आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या किचनमध्ये काही असे सुपर फूड लपलेले असतात आणि ते आपल्याला माहितीही नसतं. आपण लिटरली ते कचऱ्यामध्ये फेकून देतो. म्हणूनच असे काही सुपर फूड तुम्ही जर घेतले रेग्युलरली तर बरेच आजार तुम्ही घरच्या घरी ठीक करू शकता. सो तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, आजकालचं आपलं लाईफस्टाईल डाएट खूपच मॉडर्न होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे या काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपल्याला फास्ट फूडची सवय झालेली आहे. खूप जास्त प्रोसेस फूड्स आपण खात असतो. पण घरच्या घरी आपल्या किचनमध्ये जे काही पदार्थ असतात त्याकडे आपण लक्ष देत नाही. इनफॅक्ट थोडेफार तरी काही लक्षणं किंवा सिम्पटम्स आपल्याला दिसले की आपण लगेच डॉक्टरकडे जातो. पण बघा, काही ज्या गोष्टी जसं मी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची जे काही लक्षणं आहेत किंवा जे काही सिम्पटम्स आहेत ते कंट्रोल होण्यासाठी किंवा ते कमी होण्यासाठी नक्की मदत होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मेडिसिन्स घ्यायची गरज नाही लागणार. तर असेच काही 5 ते 6 पदार्थ आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचे काय काय फायदे आहेत. पहिलं जे आहे ते म्हणजे मेथी दाणे. सो बघा, आजकाल डायबिटीज, प्री डायबिटीज, इन्सुलिन रेझिस्टन्स ह्याचा प्रॉब्लेम खूप कॉमन झालेला आहे. सो मेथी दाण्याचं पाणी जर तुम्ही रेग्युलरली घेतले तर त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला नक्की दिसतील. सो बघा, मेथी दाणे एकतर कसे घ्यायचे, तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर ते दाणे चावूनही खाऊ शकता. सो सगळ्यात मेजर ह्याचा जो फायदा आहे तो म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं. आजकाल जे डायबिटीज किंवा वजन वाढणं, इव्हन पोटाचे विकार असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहेत आणि जे मेथी दाण्याचं पाणी आहे ते इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे इन्सुलिनला परत ॲक्टिवेट करतं. त्यामुळे इन्सुलिन आपलं काम करतं, म्हणजे शुगर जे आहे ते कमी करतं. म्हणून खूप साऱ्या केसेसमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. ज्यांना पण PCOD, PCOS हे त्रास आहेत ते सुद्धा होतात इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. सो जेव्हा तुम्ही मेथी दाण्याचं पाणी रेग्युलरली घेता तेव्हा PCOD, PCOSचे सिम्पटमसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर खूप साऱ्या केसेसमध्ये ज्यांना ब्लोटिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे ते सिम्पटमसुद्धा कमी होऊ शकतात जेव्हा तुम्ही मेथी दाण्याचं पाणी रेग्युलरली घेता. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे कोथिंबिरीचे देठ. सो आपण कोथिंबीर खात असतो पण त्याचे देठ जे आहे ते फेकून देतो. बघा, देठामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत, त्यामुळे हे लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करतं. सो लिव्हर जेव्हा डिटॉक्स होतं तेव्हा आपली स्किन सुद्धा ग्लो करायला लागते आणि लिव्हर हे आपल्या हॉर्मोनसाठी पण इम्पॉर्टंट आहे. बघा, डिटॉक्स म्हणजे फक्त टॉक्सिन्सच बाहेर काढणं असं नाही, इव्हन हॉर्मोन्स. बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही काही हॉर्मोन्स शरीरामध्ये वाढलेले असतात. सो त्यांना सुद्धा बॅलन्स करण्याचं काम लिव्हरच करत असतं. जे अतिप्रमाणात असलेले हॉर्मोन्स आहेत ते सुद्धा लिव्हरद्वारेच बाहेर फेकले जातात. म्हणूनच हॉर्मोनल इम्बॅलन्स असू दे किंवा गट टिश्यूज म्हणजे पोट जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं असेल, आपली स्किन, हेअर ह्यांची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर लिव्हर हेल्दी असणं गरजेचं आहे. आणि आपलं जे काही आजकालचं डाएट आहे त्याच्यामुळे लिव्हरवर खूप लोड येतो. म्हणूनच आपल्याला अँटीऑक्सिडंट्स घेणं गरजेचं आहे. अँटीऑक्सिडंट्स जेव्हा तुम्ही घेता तेव्हा लिव्हर आपलं कामही व्यवस्थित करतं. म्हणूनच कोथिंबिरीचे देठ जे आहेत ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. तर एकतर ते कसे घ्यायचे, तुम्ही जेव्हा पण कोथिंबीर यूज करता तेव्हा त्याच्यामध्ये देठ सुद्धा ॲड करा. तुम्ही देठाची चटणी बनवू शकता, जसं मी सांगितलं भाजीमध्ये टाकू शकता किंवा इव्हन कोथिंबिरीचा ज्यूसही घेऊ शकता देठासहित. तर त्याचा फायदा नक्की होईल. तिसरं आहे हळद आणि मिरपूड ह्याचं पाणी. सो बऱ्याच लोकांना एक तर ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शरीरामध्ये कुठे ना कुठे पेन होत असतं, सूज आलेली असते. तर अशा वेळेला हळद आणि मिरपूड जे आहे ते खूप फायदेदायक असू शकतं. सो हळदीमध्ये कर्क्युमिन आहे. सो कर्क्युमिन हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजे कुठेही जेव्हा सूज असते किंवा पेन असतं ते कमी होण्यासाठी मदत करतं. आणि जेव्हा आपण हळदीचं पाणी घेतो त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर मिरपूड सुद्धा टाकायची असते, कारण मिरीपूड आहे त्याच्यामध्ये पेपरिन आहे. सो हळदीतलं कर्क्युमिन अब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला पेपरिन हवं असतं. जवळजवळ अब्झॉर्प्शन जे आहे ते 2000% वाढतं. सो कसं घ्यायचं, तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अगदी चिमूटभर मिरपूड जी आहे ती ॲड करायची. त्यामध्ये मग तुम्ही ते चवीला चांगलं लागण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठही टाकू शकता. सो ह्यामुळे जसं मी सांगितलं की खूप फायदे होतात. हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर त्वचेवर ग्लो सुद्धा येतो. शरीरामधली सूज
किंवा तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. सो तुम्हाला पेन किलर घेण्याची गरज नाही लागत. आणि ह्या हळदीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही तूप ॲड केलं तर अब्झॉर्प्शन अजून चांगलं होतं आणि सिम्पटम्सही लवकर कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे जवस, ज्याला फ्लॅक्सीड्स असंही म्हणतात. जवस हे ओमेगा 3चं खूप चांगलं सोर्स आहे आणि त्यामुळे जे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की जे हेल्दी फॅट्स आहेत ते आपल्या हॉर्मोनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा आपण हेल्दी फॅट्स घेत नाही तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास वाढत जातात. म्हणूनच हेल्दी फॅट्स जरूर घ्या, जेणेकरून तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं, तुमचे हॉर्मोन्स आहेत ते बॅलन्स राहतात. आणि फ्लॅक्सीड्समध्ये फायबरसुद्धा भरपूर असतात, त्यामुळे काय होतं, पोटही साफ होतं, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. सो तुम्हाला कॉन्स्टिपेशनसाठी औषधं घेण्याची गरज नाही लागत. आणि जसं मी सांगितलं, जवसमुळे इव्हन तुमचे हॉर्मोन्ससुद्धा बॅलन्स राहण्यासाठी मदत होऊ शकते. सो दररोज तुम्ही अगदी 1 ते 2 चमचे फ्लॅक्सीड्स घेऊ शकता. वेगळ्या वेगळ्या प्रकारे घ्या. फ्लॅक्सीड्स भाजून त्याची पावडर करून अशीच पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता. इनफॅक्ट तुम्ही दही किंवा ताक घेत असा रेग्युलरली तर त्यामध्ये सुद्धा टाकून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 5वा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चा लसूण. सो कच्चा लसूणचे पण खूप सारे फायदे आहेत. खूप जणांना माहिती की कोलेस्ट्रॉलमध्ये हे फायदा करतं. सो डेफिनेटली खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. त्यासोबतच जर तुमचा ब्लड प्रेशरसुद्धा खूप वाढत असेल आणि ते गोळ्या घेऊनही कंट्रोलमध्ये होत नसेल तर तुम्ही कच्चा लसूण नक्की घ्या. पण जर बघा तुम्ही ब्लड थिनर घेत असाल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच कच्चा लसूण घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, लसूणमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टीसुद्धा आहेत. म्हणजे जेव्हाही तुम्हाला काही इन्फेक्शन होतं ते लवकर कमी करण्यासाठी मदत होते. सो स्किनचं पण इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल तरीसुद्धा जेव्हा तुम्ही इंटरनली म्हणजे लसूण खाता तेव्हा ते शरीरातलं इन्फेक्शन, स्किनचं इन्फेक्शन लवकर कमी होतं. सो कसा घ्यायचा? सो लसूण जो आहे तो थोडासा क्रश करून म्हणजे थोडासा ठेचून बाहेर ठेवा 5 मिनटं आणि मग तो खा. खूप जण लसूण ॲक्च्युली चुकीच्या प्रकारे खातात म्हणून त्याचा एवढा फायदा होत नाही. सो तुम्हाला तो क्रश करून बाहेर थोडा वेळ ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातले जे काही केमिकल्स आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि मग त्याचा फायदा होतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे धणे आणि जिऱ्याचं पाणी. सो जेव्हा पण तुम्हाला ॲसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस ह्याचे प्रॉब्लेम होत असतील तर तुम्ही धणे जिरे पाणी डेफिनेटली घ्या. सो रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये धणे आणि जिरे हे तुम्ही भिजवत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून तुम्हाला प्यायचं आहे. तर ह्यामुळे पचन जे आहे ते व्यवस्थित होतं, म्हणजे पचनाचे जे काही एन्झाईम्स आहेत ते व्यवस्थित बनतात. त्यामुळे जे काही तुम्ही खाल्लेलं असतं ते व्यवस्थित पचतं. म्हणूनच ब्लोटिंग, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे त्रास होत नाहीत. सो हे नियमितपणे घ्या आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की दिसेल. त्यासोबतच हे धण्या जिऱ्याचं पाणी जे आहे ते इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी सुद्धा काम करतं. म्हणजे ब्लड शुगर जर तुमची नियंत्रणात येत नसेल तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतं जेव्हा तुम्ही हे रेग्युलरली घेता. सो असे बरेच सारे फायदे आहेत या धणे जिरे पाण्याचे. सो बघा, ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतातच. सो तुम्हाला सुद्धा असे जर काही लक्षणं असतील तर हे नियमितपणे घेणं चालू करा आणि एक 8 ते 10 दिवसात तुम्हाला याचे फायदे नक्की दिसतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.